हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे तुम्ही? माझं नाव तेजश्री आणि तुमचं स्वागत आहे तेजश्री यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी एक ब्लॉग शूट करते आहे. गौरी गणपती आहे तर गौरी पूजा करणार आहे मी. तर मी पुढे काय काय करते हे पाहण्यासाठी लास्टपर्यंत ही व्हिडिओ बघत राहा. सकाळपासूनच ब्लॉग स्टार्ट करते मी. चहा ठेवलेली आहे आणि आता मी करंजा बनवते आहे. सगळे घरी झोपलेले आहेत तर मी म्हटलं पटापट उठून पहिला करंजा करून घेऊया आणि चहा ठेवूया. चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात तर होतच नाही, म्हणून चहा ठेवलेली आहे. तर मी ह्याचा मिनी ब्लॉग शेअर केलेला आहे तुमच्याबरोबर, शॉर्ट व्हिडिओ. तर ती पहा जर तुम्हाला फटाफट बघायची असेल तर ही रेसिपी, आणि जर तुम्हाला पूर्णपणे बघायचं असेल तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. आणि मी कमेंटमध्ये मला सांगा नक्कीच की अजून कुठच्या व्हिडिओ मी शेअर करू तुमच्याबरोबर, आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता माझ्या सर्व करंजा करून झालेल्या आहेत. एका साईडला तेल मी गरम करत ठेवलं होतं, तर ह्या एक एक करून मी तळून काढणार आहेत व्यवस्थितरित्या. आणि या मसाला सगळं आता झालेलं आहे. आता नाश्ता करून घेते आणि आपण थोड्या वेळात भेटूया. नाश्ता झाल्यानंतर मी आईकडे आलेली आहे स्वामीज्ञाला घेऊन, आणि ती ताट भरतच होती. तर मी म्हटलं चल व्हिडिओ पण शूट करूया. माझं पण ताट भरत होती, स्वतःचं पण ताट भरत होती. तर मी म्हटलं चल व्हिडिओ शूट करते आणि त्याच्यानंतर तयार होऊया. तर तिने 5 प्रकारची 5 फळं आणि भाज्या पण घेतात. भाज्या घेतलेल्या आहेत आम्ही, फळं नाही घेतलेली आहेत. फळं पण घेतात काही जण, भाज्या पण घेतात. आणि तिने पानं आणून ठेवलेली होती. खायचं पान, काकडीचं पान आणि अजून एक पान आहे. ते असे 3-3ची पानं लावायची. 7 लावू शकता तुम्ही, 5 लावू शकता, किंवा 11 पण लावू शकता आणि 25 पण लावू शकता. जेवढी तुमच्याकडे माणसं येतात तशा पद्धतीने तुम्ही ज्यांना वौसा देणार असाल त्या पद्धतीने तुम्ही पानं घेऊ शकता. तर इथे मी 7 पानं लावलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या भाज्या ठेवायच्या आहेत व्यवस्थित न चुकता. आणि काय जण फळं पण अख्खी ठेवतात किंवा कापून ठेवतात. तर मी फक्त 5 प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या आहेत आणि एक केळ ठेवलेला आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही व्यवस्थित ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा की कसं पान भरतायत ते. आणि त्याच्यानंतर आता मी याच्यात केळ भरेल एक हर एक सुपावर एक केळ ठेवायचे आणि एक नारळ ठेवायचा आहे. नारळ ठेवल्यानंतर नैवेद्य म्हणून खडीसाखरेची पुडी ठेवायची आहे आणि धागा ठेवायचा आहे, जो आपण लाल ह्याच्यामध्ये विकतच मिळतो तो. आणि थोडीशी फुलं सगळ्या पानांमध्ये व्यवस्थित ठेवायची आहेत. अख्खी पण फुलं ठेवू शकता आणि असं सुद्धा ठेवू शकता. अशा रीतीने हे सूप तयार झालेलं आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कसं सूप आहे. सूप भरून झाल्यानंतर आम्ही दोघीजणी पटापट तयार झालो. आणि खालीच आमच्या गणपती आणि गौरी गणपती आहेत, तर तिथेच पूजण्यासाठी आलेलो आहोत. तर ही मम्मी पुजते आणि त्याच्यानंतर आता मी पूजीन आणि मग आम्ही घरी जाऊन.
पूजून आलेली आहे जस्ट, आणि आता मी चेंज वगैरे करते आणि त्याच्यानंतर लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि जर लास्टपर्यंत व्हिडिओ बघून जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.